मुंबई एसटी बँकेमध्ये सुधावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या संचालकांमध्ये हाणामारी, बाहेरून लोकांना बोलावून मारहाण केल्याचा दोन्ही संघटनांचा एकमेकांवर आरोप। केरळमधील आनंदो अजी आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेस आक्रमक, आरएसएसवर लैंगिक शोषणाचे आरोप करत तरुणाची आत्महत्या, टिळक भवन परिसरामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणूक लढवणार, भाजपकडून मैथिली ठाकूरला अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे येणार, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। गडचिरोलीमध्ये भूपतीसह 60हून अधिक नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, भूपतीवर 6 कोटींचं बक्षीस होतं, आत्मसमर्पण केलेल्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून संविधान भेट। बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढला, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा आरोप, शिवरायांचा फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील संदेश लावल्याचाही पडळकरांचा आरोप, बीडचे जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप। बाबासाहेब पाटलांकडून गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवारांकडे राजीनामा पाठवला, इंद्रनील नाईकांची गोंदियाच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागण्याची आता शक्यता। समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा, तर चंद्रकांत दादांचा सल्ला घेऊन नोटिशीला उत्तर देणार, समीर पाटलांच्या नोटिशीनंतर धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला। समीर पाटील चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात असतो, तिकीट आणि पदं मिळावी म्हणून भाजपचे लोक समीर पाटलांच्या दारात असतात, धंगेकरांची समीर पाटलांसह भाजपवर टीका।